कुठे असेल विक्रम? ते एक विक्रमला ठाऊक, दुसरं देवाला. किती दिवस हे शुक्ल काष्ठ आपल्या मागे राहणार आहे कुणाला माहित. ते अफगाणिस्तान वगैरे देशात जनता कशी राहते ना, तसं झालंय माझं. रोज हल्ला, रोज बॉम्बस्फोट. भय निघून जातं, दहशत पोथट होते, एक प्रकारचं बधीरपण येतं. तरुणपणी या सगळ्याशी दोन हात करण्याची जिद्द होती, ताकद होती. ती आता राहिली नाही. पुनर्जन्माच्या शुभेच्छा. मयांक, काही फुटांवरून गोळी झाडून सुद्धा धडधाकट वाचणारे लोक खूप कमीच असतात. इथंच बोललं तर चालेल की? तसं नसतं तर मी फोनवर तुला घरी यायला सांगितलंच नसतं. बरेच प्रश्नही आहेत माझ्या मनात. जी उत्तरं माहिती असतील ती नक्की देईन. विक्रमचं असं म्हणणं आहे की त्यानं तुझा खून केला होता, तुझ्यावर गोळी झाडली होती, तरी पण तू. अर्थात ती गोळी खोटी होती. हा, ते झालंच, पण या सगळ्याचा तुझ्याशी काय संबंध? तू तिथं कशी काय? किडनॅपरला तुझ्याबद्दल कशी काय माहिती होती? तो कोण आणि त्याचा आणि तुझा काय संबंध? मला माहित नाही. माहित नाही म्हणजे? माहित नाही म्हणजे मी तुला सांगितलं ना, मला ज्या प्रश्नांची उत्तरं माहिती आहे ती मी देईन. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं की या प्रश्नांची उत्तरं तुला माहिती नाहीयेत. मी खरं तर हे तुझ्याशी बोलायला आलोच नसतो जर विक्रमच्या जीवाचा प्रश्न नसता. विक्रमच्या जीवाला धोका? काय झालंय? विक्रम गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. व्हॉट? तुला काही माहिती आहे? तुला त्याचा फोन आला होता? मयंक प्लीज, मयंक मला खरंच काहीच माहिती नाही. मी कोणाची शपथ घेऊन सांगू? प्लीज ट्रस्ट मी ऑन दिस मयंक. ओके, आय डू. मयंक, विक्रम तुला तरी काही सांगून गेलाय का? नाही ना काका, तसं काही असतं तर मी तुम्हाला सांगितलं नसतं का? माझं अजूनही म्हणणं आहे मयंक, हे प्रकरण संपलेलं नाही. देवी परत आली, पैसे परत आले, गाडी परत आली, त्याने काय होतंय? तो हरामखोर अजूनही पकडला गेलेलाच नाही ना. त्याचा या सगळ्याशी काय संबंध? खरं सांगू का मयंक, कशाची काय संबंध मला कळेनासं झालंय. काका, विक्रम कुठेही असला ना तरी मी त्याला शोधून काढतो, तुम्ही काळजी नका करू. अरे मला माझी काळजी वाटत नाही रे, नयनाची काळजी वाटते. काळजीने काळवंडलेला तिचा चेहरा मी पाहिलाय. हाय, काय अशी एकटी का बसलीस? आणि बाबा कुठे आहेत? ते करमरकर काकांकडे गेलेत. एनिथिंग रॉंग? अभय, विक्रम कुठे आहे? काय? मयंक आला होता. तो म्हणाला विक्रम काल रात्रीपासून गायब आहे. कोणालाच माहित नाही तो कुठे गेलाय. तुला असं वाटतंय मला माहिती आहे म्हणून?
मी विचारते. नाही, मला माहित नाही आहे. पण मगाशी बाहेर गेलो तेव्हा बाईकवरती मला हे सापडलं. हे तर विक्रमचं अक्षर आहे. याचा अर्थ काय? माहित नाही, पण खेळ अजून संपलेला नाही. म्हणजेच त्याची पुढची काहीतरी चाल असणार. लेट सी पुढे काय त्याची वाट पाहायची. मामा, डॅडा कुठे आहे? तू आजी आजोबांजवळ जाऊन झोप जा. मम्मा, डॅडा कुठे आहे? देवी तू डॅडाचं मला न सांगता कुठे गेलाय? अख्ख्या दिवसात त्याचा फोन पण आला नाही. देवी डॅडा कामात आहे भरपूर. तो कितीही कामात असला तरी तो मला फोन करतो. डॅडा पुण्याला गेलाय. तिथे साईट चालू आहे ना त्याची. पण जायच्या आधी तो मला भेटला पण नाही, मला सांगितलं पण नाही. डॅडा असं कधीच करत नाही मम्मा. अगं तो तुला फोन करणार होता पण शाळेत गेली होतीस ना तू. आणि तिथे नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे. पण डॅडाचं न सांगता कधीच जात नाही. अगं म्हटलं ना तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. माझाही फोन लागला नाहीये दुपारपासून. मम्मा, तिकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे हे तुला कसं कळलं? त्याचा फोन आलाच नसेल तर? मला मयंक काकांनी सांगितलं. डॅडानी मयंक काकाला फोन केला तर मग मला का नाही केला? देवी किती वेळा सांगितलंय सारखी मला प्रश्न विचारत जाऊ नकोस म्हणून. मला अजिबात आवडत नाही. मलाही डॅडानी असं न सांगता कुठे गेलेला अजिबात आवडत नाही. गुंतता हृदय